टाकलं शिवून. तेव्हा कळलं आम्हाला त्या सॅनिटायझरचं. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता अमेरिकेने, फ्रान्सनी, चीननी, रशियानी, जपाननी किती उड्या मारू द्या, पण 5000 वर्षापूर्वीच हे तंत्रज्ञान आहे आणि ही यंत्रणा आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची. 5000 वर्ष झाले. ही सुचिरभूतता, स्वच्छता हे तेव्हाच अभियान आहे. आता किती गाड्या फिरल्या आणि स्वच्छ भारत का इरादा केली हमने, नंतर आधी भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि मग सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि एकत्र करून नेमकं कालाचा प्रसाद कशा पद्धतीने सेवन केला आणि कशा पद्धतीने त्या काल्याचं वर्णन केलं संत भानुदास महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून सांगितलं. लहानपणापासून नाही मला ती माई त्याच्यामुळे नकोच असो. भानुदास महाराज वर्णन करतात. खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दही काला कोमटा. मला सांगा काल्यामध्ये काहीही टाकलं, काकडी, डाळिंब, लोणचं, तोंडाला पाणी सुटू देऊ नका, थांबा वेळ आला, मी सांगतो, वर्णन करतो फक्त. आणि हे टाकल्यानंतर मुरमुरे, लाही, पोहे, काय काय ज्या काही गोष्टी, कैरी वगैरे, या सगळं टाकल्यानंतर मिरची, कोथिंबीर, हे सगळं टाकल्यानंतर फक्त त्याच्यात दही नका टाकू. जमल का तो काला? नाही, तो मान्यच करत नाही आपल्यासारखा कोणी, आहे की नाही. त्याला काय दही महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. दह्याचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानेश्वर सांगतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. म्हणून दही बर का, कारण की त्या दह्याचं मंथन, पहिले दूध, दुधाची साय, साईला विरजण, विरजण लावल्यानंतर दही, दह्याचं मग काय होतं, घुसळून 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 1:30 वाजूपर्यंत राहिलेलं खाली काय असतं, ते ताक असतं. आणि वर काय राहत, वर परमार्थ आहे, लक्षात घ्या. त्या लोण्याचंही वर्णन करताना अनेक संत महात्म्यांनी वर्णन केलं. त्या लोण्याचं वर्णन करत असताना लोणी म्हणजे परमार्थ आहे. 1 लिटर दही ज्यावेळेस घुसळून 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 त्याचं लोणी तयार करायला जातो, ताक होईल पाणी टाकून किती काही मोठं. ताक म्हणजे प्रपंच आहे आणि लोणी म्हणजे परमार्थ आहे, हे लक्षात घ्या. ज्याला हे गमक कळालं तो संसारात धन्य झाला. आणि ज्याला गणित कळालं नाही, मग किती काही वेळेस पुनरपि जननम पुनरपि मरणम चालूचे राहाड गाडगा, ते काही बंद नाही. लक्षात ठेवा. लोणी किती निघतं 1 लिटर मध्ये? 100 ग्रॅम, 150, 200, फार झालं एखादी फारच सुगरण असेल तर 200 ग्रॅम पर्यंत निघू शकते कच्चा पावशेर, त्याच्या पुढे नाही निघत. कारण परमार्थ ही तसाचे. महाराज, हे घुसळण म्हणजे काय, तर भगवंताचं नामचिंतन आहे. संतांनी दाखवलेल्या वाटेवर मार्गावर जर आपण मार्गक्रमण करणं म्हणजेच या ताकाचं घुसळण आहे आणि त्यातून परमार्थ निर्माण होणं म्हणजे तो लोणी आहे. भानुदास महाराज त्याचं वर्णन करतात. मग सगळे जण भानुदास महाराजांच्या वर्णनाप्रमाणे त्या खडकावर बसले, कमळाच्या फुलाप्रमाणे बसले बर का. आणि बिभ्रत वेणू जठर पठयो या भागवतातल्या श्लोकाप्रमाणे सगळे बसून